देवाने घडवलेली सुंदर कलाकृती. तिचा जन्म झाला आणि चिमुकल्या पावलांनी घराची शोभा वाढली. लक्ष्मी पावलांनी लक्ष्मीच घरात आली. आई वडिलांच्या सुरक्षित हाताच्या स्पर्शाने ती घराच्या 4 भिंतीत बागडली. आईचे झोप धरून घराच्या सुरक्षित वातावरणातून तिने बाहेर पडदे पाऊल टाकले आणि इथेच तिच्या संघर्षाला सुरुवात झाली. लहान लहान चिमुकल्यांना अनेक स्पर्शांनी घाबरून सोडले आणि यातूनच घडल्या बदलापूरसारख्या भयानक घटना. बेटिया, ज्यांना आपल्याला जगातील सगळी सुखे द्यायची असतात, परंतु आपल्या मनाप्रमाणे आणि आपल्या वेळेनुसार. ज्यांना आपण आकाश दाखवतो, पण तेवढेच जेवढे आपल्या नजरेसमोर असते. ज्यांना आपण पूर्ण स्वातंत्र्य देतो, पण त्याच्या काही मर्यादाही असतात, हेही शिकवतो. ज्यांना आपण सांगतो जा जग मुली आपल्या मनाप्रमाणे, परंतु त्याबरोबरच तिच्या मैत्रिणींना पाहून हेही सांगतो की चांगल्या घरातील मुली हे करत नाही. एक वेळ होती जेव्हा हे सांगून समाज मुलींना शिक्षण देण्यास योग्य समजत नव्हता. आजही काही लोक हेच समजतात. अशा वेळेस स्त्री पुरुष समानतेच्या घोषणांना काय अर्थ उरतो? आपल्याला काय वाटते, काही स्त्रिया शिकल्या म्हणजे त्यांचे आणि पुरुषांचे जीवन एकसारखे झाले, त्यांच्यात समानता आली का? काय काय माहीत आहे आपल्याला एका स्त्रीविषयी? पावला पावलावर असे अनेक प्रश्न विचारले जातात ज्याचा कधी एक पुरुष विचारही करत नाही. पदर थोडा खाली तर नाही आला, लोक लगेच चारित्र्यावर संशय घेतात. जरा कुठे हसून बोलले, लोक चुकीचाच निष्कर्ष काढतात. अहो, ऑफिसमध्ये थोडे काम जरी कमी झाले तरी स्त्रियांकडून हे शक्यच नाही असे समजून त्यांचे चक्क प्रमोशन काढून घेतले जाते. जीना जीना